सो मम्मी आणि मी बोलत बसलेलो आणि मी तिला काल लक्ष्मीपूजनाच्या ब्लॉगचा BTS दाखवत होते की कसं मी आणि गुड्डीने थोडंसं शूट केलेलं BTS. सो मी तिला ते जेव्हा तो पार्ट आला की अगं माझं असं होत होतं की जर मी ॲक्शन करते तर मी एक्सप्रेशन्स आणि लिपसिंग नव्हते करत, कारण आम्ही खूप कमी प्रॅक्टिस केलेली. तर मी त्याच्यामध्ये मी बोलले ना की काही लोक असे असतात ना, ज्यांना हात केला तर पाय नाही करतायत डान्स करताना. तर मम्मीला बोललं तुला समजलं ना मला काय बोलायचं. तर मम्मी बोलते काय बोल ना. पेटी वाजवताना बोट चालली तर इकडून दाबा तर आपल्याला मारता येईल. हे काय चंपल बोलते. हार्मोनियम वाजवतात नाही का लोक, पेटी वाजवतात, तर ज्यांना काही लोकांना बोट चालवली तर तुला धापा नाही त्याला काय बोलतात हार्मोनियमचं मला वाटतं माहिती. पण आता मला असं वाटलं तुम्हाला पण समजलं ना आम्हाला काय बोलायचं. मम्मी मला बोलते अगं असं बोल की तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये. तुम्हाला नाही काय तुम्हाला समजलं का आम्हाला काय बोलायचंय ते हे कमेंट करून कळवा प्लीज. आता माझी मम्मी पण बोलली. हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आम्ही आता मी जस्ट मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. डोळा किती लाल पडला, साबण गेला माझ्या डोळ्यात. दिवाळीनंतर 15 दिवस मोठी साबणाने आंघोळ, साबण संपेपर्यंत. सो आम्ही आता चाललो आहे ब्रुनोला घेऊन वॅक्सिन द्यायला. ब्रुनोचं वॅक्सिनेशन बाकी आहे. तो जुलैचा त्याचा जन्म आहे ना, त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्येच त्याचं वॅक्सिनेशन आम्ही एव्हरी इयर करतो. आता जरा आवरते छान आणि आम्ही निघतोय. गुड्डी, विक्की आणि ब्रुनो ऑलरेडी गेलेत खाली. माझंच आवरायचं बाकी होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही बेसमेंटमधून गाडी मेन गेटला आणेपर्यंत मी पोचेन खाली. सो ते 3 जण तर गेलेत ऑलरेडी. माझंच आवरायचं बाकी आहे. सो मी हे इयरिंग्स होते किती क्यूट आहेत, सो सोन्याचे वाटतात. जास्त इंडियन वाटतंय का हे कुर्त्याच्या मनाने. हे कुर्ते आठवतात तुम्हाला? मी हे शेअर केले होते शॉपिंग जेव्हा मी कॉजवेला गेले होते शॉपिंगला. किती छान वाटतात. मी अजून वापरते. इतका पैसा वसूल केलाय ना मी या कपड्यांचा. घाई आहे खूप. सनस्क्रीन लावायला पाहिजे. शार्प करायची गरज आहे. खरं पाहिजे पण लागते. टोकच नाही उरलेलं मी मस्त मार्सची न्यूड लिपस्टिक लावली आहे. छान कलर आहे ना हा. ही गुड्डीची आहे ॲक्च्युली. सो आता मी लिफ्टचं वेट करते. तर मला असं वाटलं तोपर्यंत ब्लॉग करूया. डोळा कसं दिसतो घाबरतील लोक मला. सर बाय द वे मी जे बोललेले वायर काढतील कदाचित ते तर नाही झालं. आणि दोन्ही पण वायर सोबत काढायचे असं सांगितलं मला काल. मोकळा सोडायचा. अरे कोणाला चीन करायला चाललोय. चांगलं दिसेल. इथे एक पिन लावायला लागेल आणि मागे पिन आणि मागे एक पिन लाव ना, तसंच ड्रेप कर. ओ ब्युटिफुल मुलगी. अरे सुंदर मुलगी दाखव, चेहरा दाखव. वाव सो प्रिटी. वेदिक काय वेदिक क्लिनिक. वेदिक क्लिनिक म्हणून आहे जिथे आम्ही आता आलोय. ब्रुनोला एवढी मज्जा आली आहे ना, त्याला घुमी वाटलंय. 2-5 मिनिटात त्याला कळणार आहे की त्याच्यावर तो स्कॅम झालेला आहे. किती क्यूट आहे. अरे इथे पण आहे तो जिराफ. किती क्यूट आहे. आणि त्याला असं बॉल आहे. अरे बघ पॉ किती क्यूट लावलं. हे काय कांगारूच खरंच. ब्रुनो एवढा आगाऊ आहे. त्याला वेईंग मशीनवरती चढवायला बघतोय आम्ही, कारण त्याचं वजन करायचं आहे. पण तो एवढा आगाऊ वागतोय.
जर असं त्याला समजलंय, घाबरला तो. क्यूटी. आता इतकं चिल मारतोय. आतमध्ये गेल्यानंतर लिश पण आहे तर ठीक आहे. बरोबर. कोणाला पकडून ठेवलंय माझी सोना पकडून ठेवलेला. ए बोला हाय बेबी. झालं मी व्हिडिओ करणार होते ब्रुनोचा. थँक्यू. ते बोलले थोडंसं हां सुपरफिशियल. सो मी तर शूट करणार होते ब्रुनोला वॅक्सिन देताना, पण असं अलाव नाही करत ऑब्व्हियसली. कोण अलाव करेल. पण इतका पॅनिक झालेला आणि आम्ही पकडून ठेवलेलं 4 लोकांनी त्याला. सो वॅक्सिन नंतर त्याला नखं कापायचे होते ना, तो नखं कापू देत नाही. हा त्याचा सगळा प्रॉब्लेम आहे. वॅक्सिनपेक्षा त्यांनी नखं कापायला दमवलं. क्लिनिक आहे वेटिक क्लिनिक. हां तर हे खूप छान, आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे इथला, पण खूप छान आहे स्टाफ आणि ते डॉक्टर तर आमच्या ओळखीचे पण निघाले. मज्जा आली आम्हाला. पहिल्यांदा असं झालं असेल 4 वर्षात की ब्रुनोला कोणाला तरी स्टाफला हँडल करता आलंय. म्हणजे आम्हाला खूप एनर्जी लावायला नाही लागली. काय ग कुठे. हो म्हणजे पहिल्यांदा असं झालं की डॉक्टर अंगावर झोपलेले. हो ते डॉक्टर पण डॉक्टर राहुल मते नाव आहे त्यांचं. खूप बाप वाटलं मला ओव्हरऑल सर्व्हिस आणि सगळंच खूप छान होतं. त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे. जे 2 जण होते स्टाफ मेंबर्स ब्रुनोला पकडायला, आणि मी आणि गुड्डीने त्याला असं आम्ही 5 जणांनी पकडलेलं. आणि ते डॉक्टर वॅक्सिन देऊन झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी पण हेल्प केली जेव्हा त्याचे नेल्स कट करायचे होते. नेल्स तर स्टाफपैकी केलं कोणीतरी, त्यांचं नाव नाही विचारलं मी, पण खूप मस्त सर्व्हिस आहे. सो जर तुमच्याकडे पेट असेल आणि तुम्ही ठाण्याच्या आजूबाजूला कुठे राहत असाल तर हे वेटिक काय पुढे काय नाही वेटिक पेट केअर. अरे इकडून आता मम्मीला रडून सांग. अरे आता रडून सांगणार तू मम्मीला कसं चिल दिला कोणाला. पण मी सांगेल आता याला बघून हा वॅक्सिन घेऊया. तिथे कसा लागत होता का फील गेला. अजून पण फील आहे भाई. हा काय पाऊस आहे. क्रेझी पाऊस पडतोय. गेली दिवाळी संपली पण पाऊस काही संपत नाहीये. मला असं वाटतंय की नवीन वर्ष आला. हो नवीन न्यू इयर येईल आता. मला असं वाटतंय की ते युरोपियन कंट्रीज सारखं होणार आहे आता आपलं पण थोडं दिवस. स्नो नाही पण ठीक आहे. कुठे कुठे स्नोफॉल पण आहे ना इंडियामध्ये.